तर गाईज, हा मी जो मोदक आहे ना तो उंदीर मामासाठी बनवते. म्हणजे आपण पार्ट 2 मध्ये मी त्या उंदीर मामांना सांगितलं होतं की मी तुला मोदक देणार म्हणून. ओके, तर हा त्याच्यासाठीच आहे. पण ट्विस्ट असं झालं ना की ती माझी जी रांगोळी होती ना ती काही कारणामुळे खराब झाली आणि ते जे काही कन्व्हर्सेशन आहे ना ते मी दाखवू शकत नाही. ओके, पण म्हणून उंदीर मामाची गोष्ट तर थांबणार नाही. आपण त्याची काय अशी गोड अट होती ना ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आणि आपल्या या स्टोरीचा शेवटचा पार्ट पण कम्प्लीट करणार. तर चला मग हा मोदक आपण त्या उंदीर मामांना देऊया. हे घे उंदीर मामा, तुझ्यासाठी मोदक. थँक यू. पण माझी एक अट आहे. काय अट आहे? माझी अट अशी आहे ताई, मी 14 सप्टेंबरला येणार आणि तेव्हा मला भरपूर मोदक पाहिजेत. हो हो, नक्की देईन. पण 14 सप्टेंबरची बुकिंग आताच करून ठेवतोस की काय? ताई, बाप्पाच्या घरी अगोदरच बुकिंग करावी लागते. अच्छा, म्हणजे मोदकासाठी पण बुकिंग असते. तर तसं तर मग त्याच्या पुढच्या वर्षाची पण बुकिंग आताच करून ठेवते. हो ताई, चालेल. मग तर मज्जाच मज्जा आहे. थँक यू सो मच या गोड मोदकासाठी. सो अशा प्रकारे उंदीर मामाची आणि बाप्पाची ही गोड स्टोरी इथेच संपते. आता भेटूया एका नव्या स्टोरी सोबत.